नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपलं मुरबाड कट्टा या चॅनलवर स्वागत आहे. आम्ही निघालोय घोरल्यावरून आणि दिवाळीची वेळ आहे. आम्ही ठरवलं चला एक दिवस कुठेतरी बाहेर जाऊन येऊया. त्यानंतर जवळचं ठिकाण म्हणजे शिवनेरी, लेणाद्री आणि ओझर येथे आम्ही सकाळी 7 वाजता घरून निघालो आहेत. आता तुम्हाला दिसत आहे माळशेज घाट. तर माळशेज घाटाचं जर वर्णन केलं तर एक पर्यटन स्थळ म्हणून हे थोडंसं आता नावारूपाला आलेलं आहे. आणि जसं आपण महाबळेश्वर, माथेरान या ठिकाणी जातोय, एक थंड हवेचं ठिकाण म्हणून या ठिकाणी आल्यानंतर खूप आल्हाददायक वाटतं. तर तुम्ही पावसाळ्यात जर आलात तर या ठिकाणी अशी धुकं पूर्ण पसरलेलं असतं आणि हा डोंगर दऱ्यांचा परिसर आहे. हा मनाला वेड लावून जातो अशा प्रकारचा हा परिसर आहे. तर आपण याच माळशेज घाटातून जात आहोत. या ठिकाणी जर तुम्हाला थांबायचं, फोटो सेशन जर करायचं असेल तर ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारचं मनमोहक असं वातावरण या ठिकाणी ह्या माळशेज घाटामध्ये आपल्याला दिसतं. तर तुम्ही याचा आनंद घ्या आणि आपण आता पुढे निघालेलो आहोत. माळशेज घाटातून बाहेर पडल्यानंतर गणेश खिंडीच्या बाहेर एक हॉटेल आहे, सद्गुरू हॉटेल. त्या ठिकाणी आम्ही थांबलोय. या ठिकाणी शौर्य दिसत आहे, आरवी आहे, निनाद आहे, सगळं कुटुंब आहे. सगळ्यांनी चहा नाश्ता वगैरे केला. या ठिकाणी शौर्याची मस्ती चालू आहे. तर अशा प्रकारे सकाळचा चहा नाश्ता केल्यानंतर आम्ही आता पुढे वाटचाल करणार आहोत. तर सुरुवातीला आम्ही जाणार आहेत शिवनेरी किल्ल्यावर, कारण आमच्यापैकी बऱ्याच जणांनी शिवनेरी किल्ला आहे तो काय पाहिलाच नाही. तर शिवनेरी किल्ल्याला आम्ही पहिले भेट देणार आहोत. शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे आणि शिवनेरी हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर या शहराजवळ आहे. पुण्यापासून 105 किलोमीटर आहे आणि भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा तिकडे उजव्या बाजूला शिवनेरी असा अभेद्य असा किल्ला दिसत आहे. या शिवनेरी किल्ल्याची उंची आहे समुद्र सपाटीपासून 3500 फूटवर आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. गिरिदुर्ग म्हणजे आपल्याला डोंगर रांगांवर हा किल्ला दिसतो. आता चढाईची जर श्रेणी पाहिली तर मध्यम आहे. एवढे पण आपल्याला दमछाक होत नाही, पण आपल्याला थांबत थांबतच जावं लागतं. आणि ही डोंगर रांग आहे ही नाणे घाटाची आहे. आणि खरोखर आता जर तुम्ही शिवनेरी किल्ल्याला जर भेट दिलं तर पूर्वीपेक्षा खूप चांगलं असं शासनाने लक्ष घालून हा किल्ला सजवलेला आहे किंवा डागडुजी केलेली आहे. तर शिवनेरी किल्ल्याचं महत्त्वाचं विशेष म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.
तर त्याच्यासाठी हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. ज्या आपल्या राजाने स्वराज्य निर्माण केलं त्या राजाचा जन्म कुठे झाला हे तर मला वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक जणांनी तेथे जाऊन भेट दिली पाहिजे. की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आपण स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, तर ते स्वप्न कुठून पाहिलं, कुठं त्याचा उगम झाला ते आपण पाहिलं पाहिजे. शिवनेरी किल्ला जर आपण पाहिला तर अगदी जुन्नर शहरामध्ये आहे. जुन्नरमध्ये तुम्ही शिरले तर लगेच तुम्हाला शिवनेरीचे दर्शन होते. हा किल्ला तसा काही फार मोठा नाही. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर यांनी या किल्ल्याला भेट दिली होती आणि आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढी शिधा सामुग्री आहे असा उल्लेख त्याने केला होता. तर अशा प्रकारचा हा किल्ला खूपच छान आहे. आपणही भेट देऊ शकता. आता झाडं वगैरे थोडी लावलेली आहेत, थोडंसं आल्हाददायक वातावरण वाटतं. तर शिवनेरी किल्ल्याचा जर इतिहास पाहिला तुम्ही, या ठिकाणी बघा तुम्हाला इथे दरवाजे दिसत आहेत. तर प्रत्येक ठिकाणी एंट्री करताना या ठिकाणी सैनिक वगैरे असायचे. म्हणजे त्यावेळची सुरक्षा कशी असायची याच्यावरून आपल्याला ह्या बुरुजांवरून किंवा ह्या दरवाजांवरून आपल्याला एक अंदाज येतोय. आता जुन्नर नंतर नाव झालं. जीर्णनगर असं त्याचं होतं, परंतु नंतर जुन्नर झालं आणि जुन्नर झालं. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा नाश केला आणि जुन्नर या ठिकाणचा जो परिसर आहे त्याच्यावर पूर्ण वर्चस्व त्यांनी प्राप्त केलं. आणि याच्यात जर इथून हा नाणेघाट आहे तर पूर्वीची जी वाहतूक होती कल्याण ते नाणेघाट जुन्नर वगैरे अशा प्रकारे, तर नाणेघाटात जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी एक मोठा रांजण आहे, दगडी रांजण. आणि ज्याप्रमाणे आता टोल असतात वाहतुकीचे त्याप्रमाणे त्या ठिकाणी ठराविक रक्कम जे काही नाणी असतील ते त्यामध्ये टाकली जायची आणि मग तिथून प्रवास केला जायचा. तर अशा प्रकारचा तो रस्ता होता. तर सातवाहनानंतर शिवनेरी, चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. 1110 ते 1308 या वेळेस या ठिकाणी यादवांनी आपलं वर्चस्व प्राप्त केलं होतं. त्याच्यानंतर पुढे बहमनी राजवट आली. 1470 मध्ये मालिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महम्मद यांनी हा किल्ला पुन्हा घेतला होता. तर अशा प्रकारचा हा किल्ल्याचा एक इतिहास आहे. परंतु किल्ला खूप छान वाटतो. तुम्ही खरोखर या ठिकाणी जर आता मी तर भरपूर वेळा गेलेलो आहे, परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन वाटतं. एक नवीन सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी आपल्याला मिळते. तर आपण जरूर आपल्या परिवारासोबत जा. लहान मुलं असतील समजण्यायोग्य तर त्यांना किल्ल्याची माहिती द्या की आपले राजे कसे राहायचे, कुठे राहायचे, जन्म कुठे झाला. तर एक चांगले संस्कार या ठिकाणी मुलांच्यावर घडू शकतात. तर शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला म्हणजे कधी आला तर असं म्हटलं जातं किंवा आपण असं म्हणू शकतो की इसवी सन 1595 मध्ये किल्ला मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जेव्हा आपल्या जिजामाता गरोदर असताना शहाजी राजे त्यांना 500 स्वार त्यांच्यासोबत देऊन रातोरात शिवनेरीला गेले होते. आणि शिवनेरी गडावर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी श्री भवानी माता शिवाई आपल्याला दिसते. आणि त्या ठिकाणी जिजामाताने असं म्हणतात की त्या ठिकाणी नवस केला होता
तर असा नवस केला होता की जर मला पुत्र प्राप्त झाला तर माझ्या मुलाला तुझं नाव देईन. तर अशा प्रकारे नंतर मग आता याच्यावरून मग शिवाजी असं नाव ठेवण्यात आलं पुत्र प्राप्त झाल्यानंतर. आणि तो दिवस होता 19 फेब्रुवारी इसवी सन 1630. त्याच्यानंतर 1632 मध्ये जिजाबाईने शिवाजीसह हा गड सोडला होता आणि 1637 मध्ये हा किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला होता. तर अशा प्रकारे या किल्ल्याचा एक इतिहास आहे. हे तुम्हाला दिसत आहे शिवाईचे मंदिर. मंदिर खूप चांगल्या अवस्थेत आहे, डागडुजी वगैरे केलेली आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. फक्त आता जाण्याचा पायऱ्यांचा रस्ता आहे, थोडासा दमछाक करणारा आहे. पण तरीही थोडं पुढे गेल्यानंतर बसलं का थोडंसं पुन्हा थंड हवा लागली की पुन्हा थोडीशी उमेद येते चढायला. तर हळूहळू आम्ही चढत पूर्ण किल्ला आहे तो पार केला. आता गडावर तुम्ही यायचं असेल तर गडावर जाण्याच्या 2 वाटा आहेत. एक जुन्नर गावातून आहे आणि दुसरी वाट आहे नव्या बस स्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. त्या ठिकाणी आले का 4 रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूत जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः 1 किलोमीटर गेल्यानंतर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते आणि त्या मंदिरासमोर जाणारी एक मळलेली, म्हणजे तिथून बरीच लोक जातात, पायवाट आहे आणि त्या पायवाटेने आपण गेलो तर आपण पोचू शकतो. परंतु आपण जुन्नरमधून सहज रस्त्याने गेला तर पूर्ण गेटवर आपण शिवनेरीच्या पोचतो. तो मला वाटतं सगळ्यात सेफ असं जाण्याचा मार्ग आहे. इथे शौर्याची मस्ती चालू आहे, माहिती सांगत आहे गडाविषयी. या ठिकाणी तुम्हाला जे धान्य कोठार आपण म्हणूया ते धान्य कोठार दिसत आहे. शिवाजी महाराजांच्या काळातले जे किल्ले आहेत तर त्या किल्ल्यामध्ये सर्व काही व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. धान्य ठेवायची जागा, घोडे बांधायची जागा, त्यानंतर दारुगोळा ठेवण्याची जागा, त्याच्यामध्ये सैनिकांची घरे कुठे, सेनापतींची कुठे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी व्यवस्था केली होती की त्यांना किल्ल्यावर अस्वच्छता होऊ नये म्हणून ठिकठिकाणी त्यांनी बाथरूम, टॉयलेट वगैरे त्या ठिकाणी बांधलेले आपल्याला दिसतात. आणि जे इंधन असेल, इंधनाचा वापर काटकसरीने करायचा, झाडे तोडायची नाही, वाळलेल्या काटक्या असतील त्याच्याने ते सगळं इंधन म्हणून त्याचा वापर करायचा. आणि त्याची राख आहे ते राखसुद्धा झाडांना देणं इथपर्यंत त्यांचं नियोजन केलेलं असायचं. तर पूर्वी हा रस्ता होता तो मातीचा होता, परंतु आता अर्धा रस्ता आहे तो छान या ठिकाणी दगडांचा पक्का बांधलेला आहे. आणि सेफ्टीसाठी या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का पोल वगैरे लावलेले आहेत. आणि दुतर्फा झाडं असल्या कारणाने इथे अजिबात ऊन लागत नाही, म्हणजे लहान मुलं जरी असतील तरी उन्हाचा त्रास होणार नाही. त्याच्यामुळे खूपच छान ही किल्ल्याची सजावट केलेली आहे. या ठिकाणी आरव दिसत आहे. आता आम्ही पोचलो ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी. हे पाठीमागे दिसत आहे एक सभागृह आहे छोटंसं, देखरेख करण्यासाठी. शत्रू कुठून येतात की नाही
त्यांच्यावरती ते देखरेख करण्याचा तो एक चौतरा आहे. या ठिकाणी थोडंसं आता जे राहायचं ठिकाण आहे ते थोडंसं त्याचा आपण म्हणतो नाही का, खालचा भाग आहे तोच राहिलेला आहे, पण सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहे. या ठिकाणी जर आलात तुम्ही तर पाण्याची व्यवस्था सुद्धा खूप छान केलेली आहे. ठिकठिकाणी तुम्हाला टाके आणि छोट्या छोट्या टाक्या आहेत ते दिसतात इथे. याच्याच जे आता तुम्हाला दिसते वास्तू दिसते, या ठिकाणी हे शिवाजी महाराज इथे राहायचे. त्याच बाजूला एक तळं आहे, त्या ठिकाणी पाणी साठवलं जायचं आणि त्याचा वापर केला जायचा. मला वाटतंय जवळजवळ 1 तासाचा, म्हणजे सुरुवात केल्यापासून 1 तासाचा प्रवास आहे. इथून एंट्री आहे. आता जर आपल्याला एवढं छान वाटतं, तर ज्यावेळेस सगळं व्यवस्थित असेल त्यावेळेस हे किती छान असेल याची कल्पना आपल्याला या वास्तूवरून येऊ शकते. एक छोटंसं कुंड आहे आणि पुढे जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी मोठं तळं आहे. हे बघा तुम्हाला दिसेल. खूप छान असा परिसर आपल्याला दिसतोय. या ठिकाणी पाळणा ठेवलेला आहे. आता हे बघा सगळेजण आहेत या ठिकाणी. हे फक्त आता इथे खालचा भाग जो आहे तो राहिलेला आहे. ही सगळी घरं आहेत. हे तुम्हाला बोललो होतो, हे या ठिकाणी शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी एक चौथरा बांधलेला आहे, किंवा तातडीची सभा जर घ्यायची असेल तर या ठिकाणी घेत असतील असं वाटतं. गुप्त बैठका घेण्याची जागा असावी आणि शत्रूवर सुद्धा लक्ष या ठिकाणाहून ठेवता येत असेल. आता इथून थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला इकडे डाव्या बाजूला एक मंदिर दिसतं. शिवाजी महाराजांचं जिजामाताचं या ठिकाणी मंदिर आहे, त्यालाही भेट द्या.
आरव चपला काढत आहे. आरवने सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. लहान असताना सुद्धा बऱ्यापैकी तो चालला. जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पुतळे आहेत. छान मंदिर आहे. इथे सोबत आम्ही काही पेरू नेले होते. त्या पेरूंचा आस्वाद घेत आहोत. हे घरचेच पेरू होते. दातांना पिशव्यांच्यात टाकून नेले होते. आता आम्ही परतीच्या मार्गावर लागलो आहे. या ठिकाणी खाली हा रस्ता आहे उजव्या बाजूचा, तो शिवाई मंदिराकडे जातो आणि डाव्या साईडचा आहे तो शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी जातो. आता तेथून आम्ही ओझर या ठिकाणी जायला निघालो आणि घरून घेतलेल्या भाकरी, त्यानंतर भाजी वगैरे जरा आम्ही त्यांचा आस्वाद घेतला. सोबत इथे एक छोटं हॉटेल होते, तिथून वडे आणलेले होते. आता या ठिकाणी ओझरचा विघ्नहर गणपती तुम्हाला दिसत असेल. पार्किंगला सुद्धा खूप छान जागा तयार केलेली आहे आणि येथून आम्ही विघ्नहरचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.